नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर इथे ना हे सकाळीच गेले होते आणि नवन्याला घेऊन आले. 6:30 वाजताच गेले होते, कारण ह्या मॅडम ना सकाळी लवकर स्विमिंगसाठी जातात. तर तिला घेऊन याच्यासाठी आलोय. बाहेर ना आवाज चालला ना, सकाळी स्विमिंगला जाते, साधारण लवकरच जात असेल 7 वाजता वगैरे. त्यामुळे हे लवकर गेले आणि तिला घेऊन आले. त्याचं कारण असं की उद्या मदर्स डे, तर मी यांना रात्री म्हटलं उद्याच्या दिवस तिला घेऊन यात, म्हणजे आज शनिवार आहे तर आज घेऊन यात आणि उद्या रविवारी संध्याकाळी परत सोडत, कारण तिला काही दिवस तिथे स्विमिंग करून द्यावं म्हटलं, म्हणजे तिला खेळायलाही होतं आणि तिला बरंही वाटतं. हो का? अरे वा. तर खांब्यापर्यंत नाही तर ते डोळ्यापर्यंत ते बंदीलापर्यंत. अरे बापरे. तर ती करते, तर म्हटलं तिला जरा बरं वाटेल. इथे फक्त घरात थांबावं लागतं आणि माझा पहिला मदर्स डे जिथे दोन्ही मुली माझ्यासोबत असतील, त्यामुळे मला थोडंसं सेलिब्रेशन करायचं होतं. याआधी मी कधीच मदर्स डे सेलिब्रेट नाही केला, पण यावेळेस करावा म्हटलं. चालेल, आम्ही इकडून तिकडे फिरतोय, कारण ना तिथे थांबलं तर गरम होतंय आणि इकडे थांबलं तर इकडेच जे जवळपास ना एक काय म्हणतात मंगल कार्यालय किंवा लॉन्स आहे. तर आज कोणाचं तरी लग्न आहे, तर प्रचंड गाण्याचे आवाज चालू आहेत आणि इतके नाही येते, पण म्हटलं नको डिस्टर्ब ओला पडली असती. डिस्टर्ब नको व्हायला. तर त्यासाठी उद्या मदर्स डे. तर ना सध्या माझ्या फील्डमध्ये म्हणजे यूट्यूबच्या शॉर्ट्समध्ये ना सारखे चीज केकची जे टिफिन बॉक्सचे जे चीज केक आहे ना त्याची रेसिपी येते आणि मला चीज केक प्रचंड आवडतात. ब्लूबेरी किंवा मँगो असेवाले नाही, तर चॉकलेट न्यूट्रेला फ्लेवरचे जे चीज केक आहेत ना ते खूप आवडतात. तर मग माझ्याही मनात आलं की ट्राय करून बघायला काय हरकत आहे. काय विचार केला, मला बनवायचंच आहे, तर काय करावं, मदर्स डेला बनवूयात. मदर्स डेसाठी बाहेरून केक वगैरे आणण्यापेक्षा तोच आपण खाऊयात. तर तो बनवायचा आहे, त्यासाठी मी काही गोष्टी ऑर्डर केल्यात. हे खाली तर ते खाली ते पार्सल आणायला गेलं आहे, ब्लिंकिटवरून केलं आहे ऑर्डर. कारण म्हणूच आहेत ना डायपर मी आणलेत, ते खूप नाही पण मोठ्या साईजचे झाले, ते थोडेसे लीक होतात, तर मी पुन्हा छोट्या साईजचं डायपर तिला मागवले. तर मग त्या सगळ्या गोष्टी मागवायच्या होत्या, प्लस त्यात जे तिचा फॉर्म्युला मिल्क आहे तेही संपलं होतं. म्हटलं ते सगळं मागवायचंच आहे, तर हे सुद्धा मागवूयात. तर मी स्वयंपाक वगैरे केला, सगळं घर आवरलं, पुसून झाडून सगळं, आणि त्यानंतर आंघोळ केली, कारण प्रचंड घाम येतो. त्यामुळं मग मी आधी सगळं आवरून घेते आणि मग आंघोळ करत असते. आणि आज केसही धुतले, मग नवन्यालाही आंघोळ घालते एकदा, कारण तिचे बरेचसे केस तेलकट झालेले आहेत. हो ना. तर ते पार्सल घेऊन येत आहेत ना, तोपर्यंत मी बाकीच्या काही थोड्या गोष्टी आहेत त्या बघते. तिकडे ठेवून देते, हे पण ठेवून देते. आणि सध्या ना ह्या गोष्टी ह्या इतक्या मागवल्या जातात. दर 2 दिवसाला 2 बाटल्या द्यायच्या. का तर हे मी मला प्यायला मागवते, पण ही एक बाटली आमची संपून जाते. का तर आमचे हे आहेत ना ते पूर्ण संपवून टाकतात. आणि तसे ते फारसे ना खूप असे काय म्हणतात, हे चूजी आहेत. प्रत्येक गोष्ट म्हणजे आवडली तरच घेणारे, पिणारे असे किंवा खाणारे. त्यातल्या त्यात यांना हे माझं खूप आवडलंय मागवलेलं, त्यामुळे हे सतत पित असतात, सतत मागवतात, म्हणजे आवडतं म्हणतात आहे का घरात, त्यामुळे मी त्यांच्यासाठी कायम मागवत असते. अजून ना काय आणते हे बिस्किट जे आहेत ना, किती आहेत त्याच्यात, अरे होते की जास्त, मी उगीच हे केलं. मला वाटलं फारच कमी येतील, त्याच्यामुळे मी हे 3 पॅकेट्स मागवले त्या बिस्किटचे, जे मला चीज केकसाठी हवेत. आणि हे तर बाजूला ना थोडीशी, तर याच्याऐवजी ना आपण कुठलंही जे डायजेस्टिव्ह बिस्किट असेल ना ते वापरू शकतो, पण मला हे टेस्ट करून पाहायचे होते. जवळपास सेम टेस्ट आहे असं म्हणतात, कारण जे ओरिजिनल आहे त्याची थोडीशी वेगळी टेस्ट आहे आणि हे थोडंसं गोड असं म्हणतात. मलाही माहिती नाही, मीही पहिल्यांदा ट्राय करणार आहे, मला ट्राय करायलाही होईल आणि चीज केकसाठी देखील होईल. त्यानंतर आता आम्हाला ते मागवलं आणि नेहमी मागवतो नवन्यासाठी. शक्यतो आम्ही नवन्याला कुठलेही जे सॉफ्ट ड्रिंक्स आहेत, कोल्ड ड्रिंक्स आहेत अजिबात देत नाही, कुठलेच देत नाही.
ते तर त्यामुळे आहे ना मग कधीतरी जर खूपच म्हणजे तिला मी फ्रुटी स्लाईस असं देखील काहीच देत नाही. त्यामुळे मग असं वाटतं कधीतरी तिला जास्तीत जास्त असतं लिंबू पाणी, त्यानंतर ग्लुकॉन डी आणि ORS जे मिळतं ना तेच देतो, नाही का, ज्यूस म्हणून, किंवा आपले जे रिअल ज्यूस असतात जे बनवलेले असतात फ्रूटनी तेच आम्ही देतो, बाकीचं तिला देत नाही. तर हे एक देते मी. हे पेपर बोटचे जे असतात ना ते फार कधीतरी, म्हणजे मला वाटतं ती वर्षातनं हार्डली 2-3 वेळाच ह्या गोष्टी तिला आम्ही देत असू. ते मी नेहमी मागवते त्याने तर म्हणून हे तिच्यासाठीही मी मागवले. छोटी वाटी मोठी वाटी. हे तिच्यासाठी आहे. तिच्यासाठी दूधच असतं, तिच्यासाठी अख्खा डबा मागवलाय ते म्हणतायत तिच्यासाठी. आणि हे फ्रेश क्रीम मागवली जी मला ना हे केक बनवण्यासाठीच लागणार आहे. तर एवढी लागणार नाही आहे, बाकीच्याचं काय करता येईल ते पाहूयात आपण. तर या काही गोष्टी मागवल्यात आणि दुपारी आम्ही नवन्या मला हेल्प करणार आहे बनवायला. बाकीचं ते कंडेन्स मिल्क, त्यानंतर जे चॉकलेट्स कंपाऊंड ते माझ्याकडे आहे, बटर माझ्याकडे आहे. तर बाकीच्या गोष्टी काही लागणार नाही आहेत. तर ज्या लागतात त्या मी ऑर्डर केल्या, त्याच्यासोबत बाकीच्या गोष्टी ऑर्डर केल्या. आणि सध्या आमचं हे असं कायम चालू असतं. मेन म्हणजे आम्ही हे स्पार्कलिंग वॉटरसाठी ना काही ना काहीतरी ऑर्डर करायला शोधत असतो. फॅमिली जवळ छान वाटत. बरं ठीक आहे. आणि दुपारी आम्ही चीज केक बनवणार आहे. नवन्या मला तेव्हा हेल्प करणार आहे आज. बाय बाय. तर मी आणि नवन्याने इथे जो चीज केक आहे तो बनवायला सुरुवात केली. सगळ्यात आधी जे बिस्किट होते ते मिक्सरमधून छान असे बारीक करून घेतले. आणि हो, मी याची टेस्टही पाहिली या बिस्किटची. यांनाही आणि मलाही आवडली. थोडेसे गोड आहेत पण छान लागतात आणि नवन्यालाही आवडले. आणि ते जो बिस्किटांचा चुरा करून घेतला होता त्याच्यात बटर जे आपलं ते मेल्ट करून घालून घेतलं आणि सगळं छान असं मिक्स केलं. आणि ज्या भांड्यात मला चीज केक बनवायचा होता, म्हणजे मी जो बनवते तो लंच बॉक्स चीज केक बनवते, तर माझ्याकडे हा काचेचा एक छान असा डब्बा आहे जो मी दह्यासाठी वापरते जास्ती करून. पण सध्या दही माझं दुसऱ्या काचेच्या डब्यात आहे, तर म्हटलं चला यातच करूया, छान दिसेल. तर मग पहिली बिस्किट आणि बटरचं ते मिक्स केलं होतं मी, त्याची एक लेअर लावून घेतली. मी खूप प्रयत्न केला एकसारखी लागावी, पण ती बरीचशी वाकडी तिकडी झाली. हरकत नाही, होत असतं. त्यानंतर मग मी त्याचं जे चीज असतं ते बनवायला घेतलं. मला माहीत नाही ओरिजिनल कसं बनवतात, पण मला हे खूप शॉर्ट्समध्ये दिसलं म्हणून मी हे केलं. तर मी घरच्याच दुधाचं पनीर बनवलं होतं, ते घातलं त्यात. नंतर त्याच्यात कंडेन्स मिल्क घालून घेतलं. थोडंसंच घाला, जास्ती गोड झालं तर ती मजा येणार नाही म्हणून. त्यानंतर ही जी फ्रेश क्रीम मागवली होती मी ती घालून घेतली. तुम्ही याऐवजी आपलं घरचं जे ताजी साय असते किंवा ताजी मलई असते ना तीही वापरू शकता. फक्त ती थोडीशी मिक्सरमधून छान अशी काय म्हणतात वाटून घेत किंवा बारीक करा, म्हणजे त्याचे जे असे गाठी आहेत ना त्या राहणार नाही. आणि थोडीशी टेस्ट यावी म्हणून ना मी त्याच्यात थोडंसं व्हॅनिला इसेन्स देखील घातलं, कारण म्हटलं नाही ते अगदी ब्लेंड किंवा असं कसं लागेल म्हणून मी थोडंसं व्हॅनिला इसेन्स घातलं होतं त्यात. आणि माझी चूक झाली की मी छोट्या भांड्यात घेतलं होतं तर ते नीटसं ना मिक्स होत नव्हतं व्यवस्थित. मग मी मोठ्या भांड्यात ट्रान्सफर केलं आणि छान अशी जी आपली चीज किंवा ही क्रीम जी ती तयार झाली ती मी आता याच्यावर घालून घेते. याची एक लेअर लावायची आणि हे एक 1-2 तास फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून द्यायचं आहे, कारण नंतर आपल्याला वरतून याच्यावर ना मी चॉकलेटची लेअर घालणार आहे. तुम्हाला जे आवडत असेल, म्हणजे तुम्ही मँगो किंवा स्ट्रॉबेरी किंवा ब्लूबेरी जे घालायचे ते करू शकता. आणि ज्याही वरतून तुम्ही स्प्रेड करणारे लावणार आहेत त्याच्यात थोडंसं आहे ना हे चीज जेव्हा आपण बनवतो ना त्यात टाका, म्हणजे त्या फ्लेवरचा चीज केक बनला जाईल. त्यानंतर दुपारी ना नवन्या झोपली होती, 5-5:30 वाजले असेल. तोपर्यंत मी म्हटलं चला मी वरतून जे चॉकलेटचं मला लेअर घालायची ना तीही घालून घेते. तर याच्यात मी ज्यात बटर मेल्ट केलं होतं ना त्यातच मी डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलं आणि फ्रेश क्रीम घालून त्याचं आहे ना छान असं गणाश बनवून घेतलं आहे. आता मला ओरिजिनल कसं बनवतात हे खरंच माहिती नाही, पण मी जे शॉर्ट्स पाहिले होते त्यानुसार मी हे बनवत होते आणि हे छान असं सेट झालं होतं 1-2-2.5 तासात. त्यानंतर हे जे मी चॉकलेट आहे ना ते थोडंसं जास्तीच झालं होतं. म्हटलं ठीक आहे थोडीशी जास्ती जाड लेअर घालेन, तरीही ती जाड लेअर घालूनही बरंचसं शिल्लक राहिलं होतं. पण हरकत नाही, मला चॉकलेट चीज केक प्रचंड आवडतात त्यामुळे मी हे बनवून घेते. तर ही छान अशी लेअर याच्यावर घातल्यानंतर हे छान असं लावून आता हे आपल्याला अगदी मस्त सेट व्हायला ठेवायचं. हे कसं सेट झालं हे मी उद्या तुमच्यासोबत शेअर करेल.
पण त्याआधी आज संध्याकाळी ना मला झाली होती वडापाव खायची इच्छा, कारण मी वडापाव खूप 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 दिवस झाले खाल्ला नसेल आणि असं बाहेर जाऊन तर डिलिव्हरीच्या आधी कधी खाल्ला असेल तेच. तर मध्ये आम्ही गेलोच नव्हतो. तर म्हटलं चला आता आज जाऊयात, कारण म्हणून आता थोडीफार बसते शांत अशी खेळत वगैरे. तर म्हटलं आता जायला हरकत नाही. तर खूप दिवसांनी गेलो होतो त्यामुळे मी तर एक्सायटेड होतेच, कारण वडापाव गरम गरम खाण्यातच मजा असते. पण गरमी इतकी होती की ती मजा ना भेटत नाही. पावसाळ्यात किंवा थंडीत नक्कीच याची मजा येते, पण जर खायचंच असेल तर गरमी असो किंवा काही असो आपण खातोच. तर तिथे गेल्यावर नवन्याही एक्सायटेड होती, कारण खूप दिवसांनी म्हणजे आम्ही खूप दिवसांनी असं बाहेर गेलो असेल, नाहीतर असं मध्ये 2-3 वेळा गेलो तर डायरेक्ट जेवायलाच गेलो होतो. पण स्ट्रीट फूड खायची मजाच वेगळी असते. आणि इथे मनूची आणि ननूची म्हणजे दोघी बहिणींची मस्ती चालू होती. नवन्याला तिला तिकडून काही ना काहीतरी अशी वाकडे तिकडे तोंड करत होते आणि मग तिला हसायला येत होतं. या दोघींची मस्ती आजकाल ना खूपच जास्ती वाढलेली. तर हे असं आमचं चालू असतं. छान वाटतं जेव्हा दोघी खेळतात, आणि तेवढीच जेव्हा एकट्या असतात ना तेवढीच भीती असते की काय करेल ना नवन्या, सांगता येत नाही. ती अजून छोटीच आहे. पण जेव्हा अशी मस्ती करतात तेव्हा अगदी छानच वाटतं. त्यानंतर आमचे वडापाव इथे आलेले होते आणि त्यांनी काहीतरी क्रिस्पी वडापाव म्हणून चालू केला. तर यांनी टेस्टला तोही आणला होता, तर तोही छान होता. तर आम्ही तिघांमध्ये एकच तो क्रिस्पी वडापाव घेतला. आम्ही एक एक पीस खाल्ले, बाकीचा नवन्याने खाल्ला, कारण नवीन काही असेल ना तिला फार टेस्ट करायची घाई असते. तिची तीच चालू होती की मला खाऊ देत खाऊ देत. म्हटलं गार होऊ देत मग तू खा. आणि आम्हाला तर काय वडापावच मला खायचा होता, त्यामुळे मी मेन तोच एन्जॉय केला. चला तर मग आता आम्ही छान असं खाऊन घेतो आणि आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात.